आगे की तरफ बढ़ते हुए। तर आपण ही दृश्य पाहतोय। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आहे आणि त्या निमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोहोचलेले आहेत। इथे दृश्य आपण पाहतोय, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे। डॉक्टर भीमराव आंबेडकर की दृश्य आपण पाहतोय, नवी दिल्लीमधली ही दृश्य आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे, पुष्पहार अर्पण केला आहे आणि पुष्पांजली वाहिलेली आहे। संपूर्ण देशाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 134वी जयंती आहे। हम सभी के लिए प्रेरणा स्रोत है। सामाजिक, राजकीय आणि त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर भीमराव सर्वांना समान न्याय मिळावा, समान अधिकार मिळावा यासाठी प्रयत्न केलेले होते। संपूर्ण आपलं आयुष्य त्यांनी कष्ट राष्ट्रपती महोदय केलेलं होतं भेट देते आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्तानं संसदेमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना अभिवादन केले, पुष्पहार अर्पण केलाय। त्याचबरोबर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पांजली वाहिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतायत। माल्यार्पण करते हुए लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पांजली अर्पण केली आहे। इथे दृश्य आपण नवी दिल्लीतली पाहतोय। विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बुद्धिस्ट मॉन्क को भेट देते हुए राज्यासह संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 134वी जयंती उत्साहात साजरी केली जाते। बड़े ही आदर और सम्मान के साथ सबको प्रणाम करते हुए दिल्ली की मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता जी पुष्पांजलि अर्पित करते हुए, साथ ही हैं कांग्रेस की वरिष्ठ नेता सोनिया गांधी जी, कांग्रेस के वरिष्ठ ही संसदेमधली थेट दृश्य आहेत। श्री राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष, त्याचबरोबर दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुद्धा आपण इथे पाहतोय। राहुल गांधी आणि त्याचबरोबर इतर महत्त्वाचे मंत्री, नेते संसदेच्या या विशेष कार्यक्रमामध्ये पोहोचलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी पुष्पांजली अर्पण केलेली आहे, पुष्पहार अर्पण केलेला आहे। साक्षी है की बाबा साहेब भारतीय न्यायशास्त्रज्ञ, त्याचबरोबर अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाजसुधारक असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अतिथियों की अभिवादन केले जाते। बाबा साहेब के लिए सम्मान और प्रेम बखूबी देखा जा सकता है। समाजामध्ये एकता, समता, बंधुता नांदावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं आणि आज त्यांना जयंती निमित्तानं संपूर्ण देशभरातून, काँग्रेस जगभरातून राहुल गांधी जी पुष्पांजली वाहिली जाते, अभिवादन केले जाते।